उद्या बुद्ध पौर्णिमा आहे. प्रत्येक हिंदूला भगवान बुद्धांबद्दल अत्यंत आदरच आहे. काही लोकं त्यांना विष्णूचा अवतार मानतात, काही लोकं नाही मानत. पण काहीही असो, प्रत्येकाला बुद्धांबद्दल आदरच आहे. बुद्धांना कधी कोणी वाईट शब्दात कधी बोलत. बुद्धाची डीपी ठेवून मात्र अर्वाच्य भाषेत हिंदू देवी-देवतांना लोकं शिव्या देतात. पण जाऊ दे, त्याच्याबद्दल आज बोलायचं नाहीये. आज आपण या विषयावर बोलणार आहे, की भगवान बुद्धांचे मूळ तत्वज्ञान काय आहे? हे आपल्याला माहिती आहे का? आणि त्याच्यातनं आपण काय शिकू शकतो? बेसिकली बुद्धांनी सांगितलेले 4 सत्य आहेत. एक की दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात असणारच आहे. दुःख, असंतोष आणि अपूर्णता ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. दुसरं, या दुःखाचं कारण ही इच्छा, आसक्ती आणि अज्ञान असतं. तिसरं म्हणजे या दुःखाचा अंत होतो जेव्हा आपण आसक्ती सोडतो तेव्हा. आणि चौथा म्हणजे हे दुःख मिटवण्यासाठी मार्ग कोणते? त्यासाठी गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितलेले आहेत. म्हणजे 8 मार्ग. त्यातला पहिला आहे सम्यक दृष्टी. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो ना, तेव्हा त्याला होलिस्टिकली बघायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीकडे बघताना त्याच्याबद्दल पूर्वग्रह नको. दुसरं म्हणजे सम्यक संकल्प. म्हणजे मनात कोणताही द्वेष नको. द्वेषमुक्त मन असलं पाहिजे. तिसरं म्हणजे सम्यक वाचा. म्हणजे आपण जे काय बोलतो आहे, कुठल्याही समोरच्या व्यक्तीला आपण दुखावत तर नाहीये, द्वेषपूर्ण बोलत तर नाहीये, वाईट बोलत तर नाहीये, अर्वाच्य भाषेत बोलत तर नाहीये ना, याचा विचार करणे. चौथं म्हणजे सम्यक कर्म. आपल्या हातून हिंसा तर घडत नाहीये ना, हा विचार करणे. पाचवं म्हणजे सम्यक आजीविका. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करायचा नाहीये, कोणाची फसवणूक करायची नाही आहे, या गोष्टी करायच्या. 6वं म्हणजे सम्यक प्रयास. म्हणजे चांगले संस्कार आपल्या मुलांना देणे, चांगल्या पद्धतीने त्यांना वाढवणे, सहिष्णुतेचं त्यांना शिक्षण देणे. 7वं म्हणजे सम्यक स्मृती. म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती अगदी उग्र प्रतिक्रिया न देणे, शांतपणे त्याच्याकडे बघणे, त्याला व्यवस्थित लॉजिकली उत्तर देणे. आणि 8वं आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे सम्यक समाधी. म्हणजे आपलं जे अंतर्मन आहे ते अगदी शांत ठेवायला पाहिजे. त्यात खूप चलबिचल होत असेल तर मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टींनी त्याला शांत केलं पाहिजे. हे 8 मार्ग भगवान बुद्धांनी आपल्याला दिले आहे दुःख कमी करण्यासाठी. त्यांचा उपयोग आपण कोणीही करू शकतो. आज मी जसं म्हटलं, की त्या विषयावर बोलायचं नाहीये. पण अनेक गोष्टी अशा असतात, की हिंदूंनी बुद्ध मठ बांधले वगैरे. त्याला काही पुरावा नाहीये. आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू. पण आज आपण हे अष्टांग मार्ग बुद्धाचा हा आत्मसात करून स्वतःचं आणि राष्ट्राचं डेव्हलपमेंट कसं होऊ शकेल, याच्याबद्दल फोकस करू शकतो का? हा विचार केला पाहिजे.